नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी वृषाली पाटील। लोकसभा निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघा 1 तास आता उरलेला आहे। या 1 तासानंतर येतील ते एक्झिट पोल, लोकसभा निकाला आधीचा कल आणि आता थोड्याच वेळामध्ये TV9 मराठीवर एक्झिट पोल। TV9 वर आता एक्झिट पोलचे आकडे संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये कुणाचा जोर, महायुती की महाविकास आघाडी, याचाही अंदाज एक्झिट पोल मधून तुम्हाला पाहता येईल। तर देशात कोणाची सत्ता येणार, एनडीए की इंडिया आघाडीची, याचा देखील अंदाज थोड्याच वेळात येणार आहे। 4 जून को 12 बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया अलायंस जीत रहा है, प्रधानमंत्री इंडिया अलायंस का होगा। जैसे खड़गे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है, और मैं ये कहूँगा पूरे देश की चॉइस राहुल गांधी। हम सब राहुल गांधी जी के साथ खड़े हैं और देश ने स्वीकार किया है कि राहुल गांधी देश का नेतृत्व कर सकते हैं। एक्झिट पोलमध्ये काही येऊ दे, तो कसाही येऊ दे, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आणि या देशातून तानाशाही प्रवृत्ती नष्ट होणार, या देशातून जुमलेबाज सरकार हद्दपार होणार आणि संपूर्ण देशामध्ये एक बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत। अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील आणि आम्ही सत्तेत येऊ, हा आम्हाला विश्वास आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी 400 त्या ठिकाणी पार होईल, यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता विजय वडेट्टीवार कशाच्या आधारे बोलतात, मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिलं त्यांनी पाहावं। मला वाटतं 340 बोलत असताना तिघांचे मिळून 40 असं कदाचित त्यांना बोलायचं असेल।